ओके हाय, आवाज येतोय माझा? ओके, ठीक आहे. आवाज येतोय माझा? एम ऑडिबल? हॅलो, एम ऑडिबल? ओके, ठीक आहे. काल आपण एनकॅप्सुलेशन केलं, घरी प्रॅक्टिस केलं का एनकॅप्सुलेशन सर्वांनी? ठीक आहे. आज आपण त्याचंच पुढे सेकंड लास्ट पिलर ऑफ ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग, दॅट इज पॉलिमॉर्फिझम. ठीक आहे. तुला काय वाटतं रे, पॉलिमॉर्फिझम या शब्दावरनं तुम्हाला काय वाटतं, काय असेल हे? व्हॉट डू यू थिंक, एनीवन? कोणीच नाही? नो वन? इट इज वन ऑफ द इझिएस्ट फॉर्म. ठीक आहे. इझिएस्ट म्हणण्यापेक्षा, ठीक आहे, खूप म्हणजे समजा इनहेरिटन्स सारखा आहे नो, क्लासच्या मध्ये क्लास, क्लासच्या मध्ये क्लास, तसं काही नाही आहे. अँड बट हिअर वी आर युझिंग इनहेरिटन्स. ठीक आहे. आपल्याला पॉलिमॉर्फिझममध्ये इनहेरिटन्स लागतं, म्हणजे आपल्याला इनहेरिट करावं लागते एक प्रॉपर्टी. ठीक आहे, एक मेथड. ठीक आहे. पॉलिमॉर्फिझम काय म्हणजे एक नाव आणि तो बऱ्यापैकी 2-3 कामं करेल. ठीक आहे. लाईक वन नेम मेनी फॉर्म्स, कामं तर नाही, वन मेन मेनी फॉर्म्स. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, तुमचा लेन फंक्शन आठवतो का, काय करतो? डू यू नो व्हॉट लेन फंक्शन डज? अरे पायथनमध्ये लेन फंक्शन यूज केला होता ना, लिस्टमध्ये केला होता. कशासाठी केला होता? Yes, tell me, why do we use len function? Len function is a classic example of polymorphism. म्हणून मी सांगतोय की व्हॉट इज लेन फंक्शन. युगंधरा सांगेल. हाय युगंधरा, व्हॉट इज लेन फंक्शन? व्हॉट डज लेन फंक्शन डज? अरे सांगा कोणीतरी तस. Which function, sir? लेन LEN. It used for count length. Counting what? But I know it's for counting, but counting what? ठीक आहे, सोडा, लक्ष द्या. एक मिनटं. स्क्रीन विजिबल आहे सर्वांना? स्क्रीन दिसते? ओके, ठीक. गुड. लेंथ फंक्शन इज यूज फॉर कॅल्क्युलेटिंग द लेंथ. त्याच्यापेक्षा इकडे बघा, लक्ष द्या. फॉर एक्झाम्पल, ए इक्वल्स टू, आपण एक लिस्ट घ्यायचो करेक्ट, 12, 30, 45, 67, 89, 90. याला प्रिंट कसं करायचं रे? सिम्पल, प्रिंट ए. ठीक आहे. आता मला कॅल्क्युलेट करायचं आहे, ठीक आहे, की टोटल किती होते, 1 2 3 4 5 6. ठीक आहे. मग कसं करणार? प्रिंट, चल प्रिंट पण राहू द्या, LEN, लेन ऑफ ए. बरोबर? बरोबर? कळलं का आता लेन फंक्शन काय यूज करतो? श्वेता, वैष्णवी? ओके, ठीक आहे, चला. ठीक आहे, असं काही नाही. तुम्ही परत कन्फ्यूज, आपण प्रिंट घेऊन पण लेन वापरू शकतो, काही प्रॉब्लेम नाही.
काही फरक नाही. काय करतं लेन? गिव्स अस द टोटल नंबर ऑफ एलिमेंट्स प्रेझेंट इन द लिस्ट. ठीक आहे, ठीक आहे. आता मला सांगा, ठीक आहे, मी आता दुसरी एक गोष्ट घेतली, बी इक्वल्स टू, आता मी हे काय घेतलं रे, नीट सांगा. किंवा एक काम करतो, डेटा सेम घेतो. चलो, हा काय आहे रे? व्हॉट इज दिस? व्हॉट इज इट? Array. It is an array. Who said? Array, what is this? Tuple, sir. Yes, this is a tuple. यार आता ऑलमोस्ट आपण नेक्स्ट वीक पासून DSA सुरू करणार. दिस शुडंट हॅपन. ओके, असो. मग त्याला प्रिंट कसं करता? बी. जर नाही माहीत काय आहे तर त्यासाठी एक फंक्शन पण आहे. काय येईल तो फंक्शन? जर मला चेक करायचं आहे की काय आहे हे नक्की. Type of B. येस, टाईप ऑफ बी. ठीक आहे, बघितलं काय हा? टपल. ठीक आहे, आता मला सांगा, मी टपल मध्ये लेन फंक्शन यूज करू शकतो का? कॅन आय यूज लेन फंक्शन इन टपल? Yes. किती लोकांना वाटतं होऊ शकतं? रेज युअर हँड. ठीक आहे, ओके, ठीक आहे, होऊ शकतं. ठीक आहे, करून बघू. लेन ऑफ, हे पॉलिमॉर्फिझम शिकतोय आपण, लक्ष द्या. ठीक आहे, जस्ट मिनिट. कोणाला? ठीक आहे, लेन ऑफ बी दिलं बरोबर. ठीक आहे, इथे पण काय केलं लेन फंक्शनने? गिव्ह द काउंट ऑफ द एलिमेंट. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. आता मी घेतलं अजून एक, सी इक्वल्स टू ब्रॅकेट 12, 55, 67, 6, 7, 89, 90. हे काय रे? व्हॉट इज दिस? व्हॉट इज दिस? अरे हां, काय हे? एक Set. दिस इज अ सेट. हाऊ विल आय प्रिंट इट? प्रिंट सिम्पल सी. ओके, नाव इथे मी लेन फंक्शन यूज करू शकतो का? Yes. आता इथे किती लोकांना वाटतं करू शकतो? ओके, ओनली वन. ठीक आहे, बेसिक्स क्लिअर नाही म्हणजे तुमचे. इथे पण मी लेन फंक्शन यूज करू शकतो. ठीक आहे, ठीक आहे. आता व्हॉट डज दिस लेन फंक्शन टेल्स अस? वन नेम. ठीक आहे, मार्कडाऊन मध्ये लिहितो एक सेकंड. वन नेम मेनी फॉर्म्स. हेच तर सांगतं पॉलिमॉर्फिझम. ठीक आहे, या फॉर्म मध्ये पण त्याने आन्सर केलं. ठीक आहे, जेव्हा आपलं ऑब्जेक्ट लेचे, नॉट ऑब्जेक्ट बट वॉट एव्हर आय थिंक इज ओके ओव्हर हिअर, जर आपण त्याला
टपल घेतलं, कुठलाही डेटा स्ट्रक्चर असो, त्याने आन्सर केलं ना. सो लेन इज अ क्लासिक एक्झाम्पल ऑफ पॉलिमॉर्फिझम. जर तुम्हाला विचारलं तर एक्झाम्पल. ठीक आहे, समजलं का? समजलं? ठीक आहे. जर तुम्हाला जे नोट्स दिले आहेत, म्हणजे आता त्याच्यात येईल मी. ठीक आहे, ठीक आहे. इन टेक्निकल टर्म्स इट इज लाईक, it means that multiple methods, functions, operator with the same name that can be executed in many forms. समजलं का आता? आता डोक्यात गेलं असेल त्या एक्झाम्पलने ही टेक्निकल डेफिनेशन. समझे? ठीक आहे. म्हणजेच काय की एका फॉर्मचं लाईक वन सिम्पल नेम कॅन हॅव डिफरंट फॉर्म्स. ओके, सो like in polymorphism, polymorphism याचे दोन टाइप्स असतात. एक असतं, आपण टाइप्स इथे लिहितो मी. दुसरं असतं रन टाइम. ठीक आहे. कंपाइल टाइम इज ऑल्सो कॉल्ड मेथड ओव्हरलोडिंग. ठीक आहे. and runtime is also called, it is not called, it does overriding. ठीक आहे, ठीक आहे. बट कंपाइल टाइम जे आहे दॅट इज लाईक इन पायथन इट्स टेक्निकल नॉट पॉसिबल बिकॉज पायथन इज डायनॅमिकली टाइप्ड लँग्वेज. सो आपण रन टाइम पॉलिमॉर्फिझम होतो. ठीक आहे, मेथड ओव्हररायडिंग नेहमी होते. ठीक आहे. अजून एक गोष्ट इथे लिहून ठेवतो मी की पॉलिमॉर्फिझम इज कॉम्बिनेशन ऑफ inheritance, or we can say multiple inheritance. ठीक आहे, थिअरी आली. ठीक आहे, या एक्झाम्पलवरनं समजलं की लेन फंक्शन कसा एक प्रॉपर एक्झाम्पल आहे पॉलिमॉर्फिझमचा. ठीक आहे. आता जसं आपण नेहमी कोड करतो तसं कोड करून एक कोड समजून बघू. ठीक आहे, त्यानंतर एक आपण ॲडव्हान्स कोड बघू, त्याच्या आधी आपण एक कोड करून पण बघू. ठीक आहे. ओके, मूव्हिंग अहेड. सो दिस इज द सिम्पल कोड. ठीक आहे. आता तुम्हाला समजलं असेल इथे काय केलं रे आपण. यू कॅन स्विच ऑन युअर माइक्स अँड आन्सर, नॉट अन इश्यू. ओके, इथे काय केलं आपण सगळ्यात पहिले. व्हॉट डिड वी डू हिअर. अरे काय केलं, एक क्लास घेतला तो स्विच नाव. एक क्लास घेतला आपण. ठीक आहे, वी डिक्लेअर अ. बट आता तुम्ही इथे बघितलं तर इथे बघा अजून दोन क्लास आहे. म्हणजेच हा काय झाला तुमचा. कोण सांगेल. अरे ऑलरेडी दोन क्लास आहे म्हणजे हा क्लास कुठला झाला तुमचा पहिला. पॅरेंट क्लास. मल्टिपल इनहेरिटन्स. हा, बट हा मेन पहिला क्लास शेप काय झाला तुमचा. पॅरेंट क्लास झाला ना. अरे हा तुमचा पॅरेंट क्लास झाला ना. हो की नाही. हा, नशीब. येस सर. हा, ठीक आहे. इथे आपण कुठलाच आपण इन्स्टन्स व्हेरिएबल घेतलं नाही म्हणून आपण काय कॉल नाही केलं इथे.
बोला रे. Constructor. कन्स्ट्रक्टर. ठीक आहे. Constructor call होतो. हां, कसा कॉल करता कन्स्ट्रक्टर? हे सगळे इंटरव्ह्यू क्वेश्चन्स आहेत. Dep, init, self. हां, अँड इन्स्टन्स व्हेरिएबल. ठीक आहे. आता आपण इथे पास केलं. ठीक आहे. पास म्हणजे काय केलं इकडे? ठीक आहे. दिस विल बी डिफाईन्ड इन द चाइल्ड क्लास. ठीक आहे. एवढं समजलं काय केलं आपण? समजलं का रे? येस. ओके ओके ठीक आहे. चलो मूविंग अहेड. इथे काय केलं आपण? हियर वी क्रिएटेड अ सेकंड क्लास विच इज योर चाइल्ड क्लास. बरोबर बरोबर. ठीक आहे. बट हियर इफ यू कॅन सी दिस इज इनहेरिटन्स. इनहेरिटन्स झाला आहे ना. अरे इथे इनहेरिटन्स झाला ना. आपण ह्या चाइल्डला पॅरेंट हे याच्यामध्ये घेतला. ठीक आहे. हे समजलंय का? आत्तापर्यंत आपण इनहेरिटन्सच करतोय विदाउट एनी कन्स्ट्रक्टर, विदाउट एनी इन्स्टन्स व्हेरिएबल. एकदम सिम्पल बेसिक कोड आहे. केला केला. ठीक आहे. रिटर्न काय करेल तो की लेंथ इंटू ब्रेड. ठीक आहे. इट विल रिटर्न लेंथ इंटू ब्रेड. ठीक आहे. दिस इज योर मेथड 1. ठीक आहे. ठीक आहे. नंतर पुढे पुढे काय केलं आपण? हियर वी क्रिएटेड अ थर्ड क्लास विच इज द सेकंड चाइल्ड क्लास. बरोबर का? बरोबर. ठीक आहे. अँड दिस इज योर मेथड 2. ओके. दोघांचे रिटर्न वेगळे वेगळे आहे. ठीक आहे. ठीक आहे. आता इकडे नीट बघा. ठीक आहे. इकडे पण शेप क्लासेस आपण इनहेरिट केला. ठीक आहे. हे बाय द वे कुठलं इनहेरिटन्स झालं हे? विच टाइप ऑफ इनहेरिटन्स दिस इज? मल्टिपल की मल्टी लेवल? Multiple. ओके Multiple. ओके गुड. ठीक आहे. मग त्याचा एक ब्लॉक ऑफ कोड होता. ठीक आहे. तो आपण रन केला. ठीक आहे. ठीक आहे. आत्ता हे चलो हे पण सगळं विसरा. सगळं खेळ येतो इथे. ठीक आहे. इथपर्यंत तुम्हाला बनवणं जमेल? काही नाही. आपण फक्त इनहेरिटन्स केलंय. हां. आता तुम्ही मला सांगा इथे तुम्हाला चेंज काय दिसतोय रे? Like what is the thing you can see which is something different from inheritance? Actually this is your method 1. Okay fine, I'll just remove it म्हणजे तुम्ही कन्फ्यूज नको व्हायला. ठीक आहे. टेल मी काय कॉमेंट दिसतंय तुम्हाला इथे? सॉरी. एक मिनिट मला नाही समजलं. अरे काय कॉमेंट दिसतंय तुम्हाला इकडे?
अरे काहीच कॉमन नाही दिसत आहे का? काहीतरी तर वेगळं. थोडे पेजेस उलटून बघा, काही अडचण नाही. इडियट्स. ठीक आहे, ही मेथड. ठीक आहे, आता हा जो फंक्शन आहे ना, युजर डिफाईन्ड फंक्शन, ऑलवेज कॉल्ड दिस एज अ मेथड. ओके, सो मेथड 1, मेथड 2, मेथड 3, तिघी मेथड सेम आहे. बघितलं का? एरिया एरिया एरिया. अरे हो की नाही? काय घरी सुस्त बसलेत का सर्व? एक गोष्ट नोटीस नाही सर केली का तुम्ही? व्हेरिएबल हां बोला. व्हेरिएबल सेम दिसतं डिपेंड फंक्शन मध्ये. ओके, ठीक आहे, ठीक आहे. तेच आता ऑल्सो लाईक ऑलवेज कॉल दिस एज, आता मी सांगतो तुम्हाला मेथड. ठीक आहे, मेथड्स म्हणतो त्याला. मेथड 1, ठीक आहे, मेथड 2, अँड दिस इज युअर मेथड 3. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. आता मला सांगा, मी 2 क्लास घेतले. ठीक आहे, चला आपण एक एक करून बघू. त्याचं शेप इक्वल्स टू काय आहे सगळ्यात पहिले? रेक्टँगल. रेक्टँगल कॉमा, याला कसं पॉलिमॉर्फिझम कसं करतं ते बघा. सर्कल. ठीक आहे, आता यांना ॲक्सेस आपण लिस्ट लूप वापरून करू शकतो. कसं लूप कसं वापरणार आहे दोघांना ॲक्सेस करायला? बिकॉज इट्स अ सिक्वेन्स, दिस इज स्टोर्ड इन अ लिस्ट. लूप कसा वापरणार? अरे लूप कसं वापरणार? असो, घ्या, लक्ष द्या. ठीक आहे, बेसिक्स करावं लागतील तुम्हाला. ठीक आहे, जेव्हा पण आपल्याकडे एक लिस्ट आहे, ठीक आहे, किंवा हीच लिस्ट घेऊ का मी? कंट्रोल सी, सेकंड. ठीक आहे, ही लिस्ट आहे. ठीक आहे, याच्यात आपण फॉर लूप कसं लावतो याला ॲक्सेस करायला? आता तर सांगा. फॉर, हॅलो हॅलो हॅलो, लेक्चर घेतोय मी. आय टोल्ड यू अर्लियर. मला आय मीन लेक्चर, आय कॉल यू. एक सेकंड. ओके, असो, ठीक आहे, चला. हां, इथे पण तर आपण तसंच केलं. ठीक आहे, आता याच्यावरती आताच तुम्ही सांगा कशी लावणार आहे फॉर लूप? कसं लावणार आहे याच्यावर? For I in shapes. ठीक आहे, फॉर आय इन शेप्स. सेम. आता प्रिंट शेप्स की प्रिंट आय? Print I. ठीक आहे. अरे आपल्याला आय नाही, आपल्याला दोघांनी प्रिंट करायचं. आपल्याला त्यांच्यामधला एक पाहिजे. ठीक आहे, ठीक आहे, प्रिंट. ठीक आहे, आय डॉट कुठला भाव आहे? काय घेतला होता आपण? आपल्याला त्यांचं हे पाहिजे ना फंक्शन, ते काय काम करत आहे. ठीक आहे,
बघितलं का? काय केलं? एरिया दोघांसाठी कॉमन आहे. ठीक आहे. आता 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 ठीक आहे, चल हे तर समजलं, हे काढून टाका. आता काय आलं पाहिजे आन्सर? ठीक आहे. सेम सेम तसंच इथे करतो मी. ठीक आहे. एस एच इक्वल्स टू स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये काय होतं आपलं? सर्कल होतं ना, सर्कल. ठीक आहे. फॉर आय इन एस एच प्रिंट आय डॉट काय होतं आपलं? एरिया. हां, आता काय येईल रे? ते जे दुसरं टास्क होतं ते ना, ते जे आपलं नेक्स्ट टास्क होतं ते येईल ना. काय होतं सर्कलचं? काय होतं? एरिया इंटू रेडियस स्क्वेअर. लॅग होतं, लॅग. बघितलं? समजलं का? ठीक आहे. आपण याला कसं दुसरं कसं आपण ऑब्जेक्ट क्रिएट करून कसं कॉल करू शकतो रे? ठीक आहे. कसं करायचं आपण? आर इक्वल्स टू काय होतं? सी, दिस इज वन मोर वे ऑफ डुईंग इन पॉलिमॉर्फिझम मध्ये असं करतात. बट बिकॉज नाव सी your area method or this area variable name or this area function is doing multiple tasks of multiple class. बरोबर ना? बट नाव तर सेम आहे, सेम नेम मेनी फॉर्म्स. जेव्हा तो रेक्टँगल क्लासमध्ये कॉल केला, आपण रेक्टँगल क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट केला. ठीक आहे. रेक्टँगल क्लासमध्ये आपण एखादी ऑब्जेक्ट क्रिएट केला, तेव्हा जर आपण एरियाला कॉल केलं तर आन्सर काय आलं पाहिजे रे? लेंथ इंटू ब्रेथ. आणि जर आपण सर्कल ऑब्जेक्ट आय मीन सर्कलमध्ये ऑब्जेक्ट क्रिएट करून आपण जर एरिया कॉल केला तर आन्सर काय आलं पाहिजे? पाय इंटू आर स्क्वेअर. समजलं का रे? खूप इझी आहे, खूप इझिएस्ट. फक्त इनहेरिटन्स आलं पाहिजे थोडं इनहेरिटन्स आलं पाहिजे फक्त, बस. नथिंग मोर दॅन दॅट. ठीक आहे. अँड आय होप तुम्ही व्हिडिओज बघितले, अपलोड केला मी डेटा सायन्सच्या प्लेलिस्ट एक क्रिएट करून. त्याचे बेसिक्सच्या होत्या आपल्या, त्या नाही केल्या, फक्त उपचं सुरू केलं डायरेक्ट अपलोडला. बघितलं का कोणी? Yes, sir. ओके, फाईन. समजलं? दिस वॉज वन ऑफ दी वेज, वन मोर वे ऑफ लाईक ऑब्जेक्ट आपण जे स्पेसिफाय करले. ठीक आहे. कळलं का? आता तुम्ही जर एरिया कॉल केला तर मग ते कुठल्या क्लासमधून केला आहे? ठीक आहे. जेव्हा आपण रेक्टँगल क्लासमधला आपण एक रेक्टँगल क्लासमध्ये आपण एक ऑब्जेक्ट क्रिएट केला. ठीक आहे. आर इक्वल्स टू ते, आणि मग आर डॉट आपण त्याचं जे मेथड होतं ती कॉल केली. ठीक आहे. तो फंक्शन आपण कॉल केला, त्यांनी काय दिलं? लेंथ इंटू ब्रेथ. जर मी सर्कल क्लास क्रिएट केला असता तर काय दिलं असतं त्यांनी? पाय आर स्क्वेअर, पाय इंटू रेडियस स्क्वेअर. बरोबर. आता तुम्हाला कळतंय का ही डेफिनेशन? ठीक आहे. ठीक आहे. फर्दर विल मूव टू अजून एक तुमचा एक एक्झाम्पल घेतला आहे तिकडे. ठीक आहे. किंवा आपण अजून एक एक्झाम्पल. हां, ठीक आहे. हां, जसं एक मशीन लर्निंगचं आहे हे का. पहिले आपण एक एक्झाम्पल घेऊ आपला. ठीक आहे. आपण काय करू? आपण एक डेटा अनालिसिसचं घेऊ. आपण एक क्लास क्रिएट केला. क्लास आपण नाव दिलं प्लॉट. ठीक आहे. डेफ शो विदाउट कन्स्ट्रक्टर. जास्त डिफिकल्ट होऊच नका. ठीक आहे.
विदाउट एक कन्स्ट्रक्टर, ठीक आहे. किंवा चला हा नका, ठीक आहे. ए बाय द वे आय शेअर्ड विथ यू वन ब्लॉग. किती लोकांनी रीड केला? What did that blog say? कोणीच नाही वाचला का? काय होतं ऋषिकेश त्या ब्लॉगमध्ये? येस, बोलो. काहीच नाही, सोडा. मी असं जस्ट होता माझ्याकडे म्हणून पाठवला, ठीक आहे. किंवा आपण यूज करू, ठीक आहे. एक क्लास बनवून पाहू डेटा ॲनालिस्टचा. डेटा ॲनालिसिस, ठीक आहे. मग त्याच्यामध्ये डेफ अंडरस्कोर, ठीक आहे, कॉमा डेटा सेट, ठीक आहे. आणि इथे आपण घेऊयात, काय घेणार इथे? इथे काय येईल? सेल्फ डॉट डेटा सेट इक्वल्स टू डेटा सेट. बरोबर बरोबर. आता याचा एक टास्क आपण याला देऊ की अजून एक मेथड की ॲनालाइज ॲनालाइसिस स्पेलिंग बरोबर आहे ना? हां. याला काय करू आपण नंतर, विल कॉल इट लेटर. इथे ही ओव्हर रेट. आता मी अजून एक क्लास या इंडेंटच्या बाहेर आलो. आय मेड वन मोर क्लास दॅट इज, ठीक आहे. सुपर का आलं रे? एनीवन? सुपर का आलं? आपण पॅरेंट क्लास मधलं व्हेरिएबलला कॉल करत आहोत ना सेकंड क्लास मध्ये. ओके, गुड. आता आपण याला अजून काही टास्क स्पेसिफाय नाही केलं, ठीक आहे. आता याला जर मला पॉलिमॉर्फिझममध्ये करायचं आहे, ठीक आहे, विदाऊट सुपर आपण कसं करू शकतो माहिती आहे का? रिटर्न स्टेटमेंट वापरून, ठीक आहे. रिटर्न वापरला आपण एफ स्ट्रिंग, ठीक आहे, समरी ऑफ सेल्फ डॉट काय डेटा सेल्फ डॉट काय आहे, हां डेटा सेट, ठीक आहे. एक करून बघू आपण. येस, ओके, ठीक आहे. चलो, हा एक क्लास झाला, ठीक आहे. आता अजून एक क्लास बनवतो मी ऑफ सेम, की आता याचं नाव देऊ आपण कोरिलेशन, ठीक आहे. हे थोडं तुमचं डेटा ॲनालिसिसचं हे पण होईल जरा, ठीक आहे. अगेन सेम डेटा ॲनालिसिस. नंतर मग याच्यामध्ये आपण एक फंक्शन डेफ ॲनालाइज
याला काय टास्क द्यायचा आपण, रिटर्न f3 correlation of self dot data set. ठीक आहे, ओके गुड. आता ऑब्जेक्ट कसे क्रिएट करणार पटकन सांगा. आता ऑब्जेक्ट क्रिएशन सांगा मला. आता ऑब्जेक्ट क्रिएशन तुम्ही सांगा. आय वोंट टेल. Tell me object creation over here. अरे सिंपल करून दाखवा चला. सिंपल ऑब्जेक्ट कसं क्लिअर करणार. अरे ऑब्जेक्ट कसे क्लिअर करतो आपण, कोणी तर सांगा. ऑब्जेक्ट आता क्रिएट केले ना, इनहेरिटन्सला केले, एनकॅप्सुलेशनला केले, पहिल्या दिवशी केलं. कसं ऑब्जेक्ट, पहिले तो ऑब्जेक्ट नेम घेतो इक्वल्स टू क्लास नेम, सॉरी मेथड नेम, घेतो ना आपण एस इक्वल्स टू काय आहे तो आपला पहिला समरी, इन द ब्रॅकेट एखादी घेऊ आपण डेटा 1. ठीक आहे. नंतर मग काय टी इक्वल्स टू काय दुसरं काय होतं, कोरिलेशन ना, कोरिलेशन इन द ब्रॅकेट डेटा 2. ठीक आहे, एक मिनटं. हां ओके ठीक आहे. मग फॉर आय इन 2 आहे ना, आता 2. ठीक आहे, आपण आता लिस्टमध्ये नाही घेतले ते, आपण 2 याच्यात केले. तर मग कसं लिहिता येतो, एस कॉमा सी. हा सिम्पल पायथनचा सिंटॅक्स आहे बरं का. ठीक आहे. आणि आता मी वापरलं प्रिंट आय डॉट काय होतं रे आपलं, ॲनालाइज ना, ॲनालाइज. चुकलं, प्रिंट सेट ऑब्जेक्ट आय डॉट ॲनालाइज. समरी ऑफ डेटा 1 सेकंडची नाही आली. ॲक्च्युली 2 आहे. ठीक आहे, आपण एक काम करू, असं लिहिण्यापेक्षा याला लिस्टमध्ये लिहून बघू. बट आपल्याला आता डेटा घेतले आपण मध्ये काही ना काही, सो बरोबर आहे. बरोबर आहे. सेकंडमध्ये काय चुकतं, ठीक आहे. नोट्समध्ये दुसरं बघितलेलं. ठीक आहे, समजलं का काय केलं. ठीक आहे. आता याला तुम्हाला अजून एक ऑप्शन कसा दिला होता की तुम्ही विदाउट लूप पण तुम्ही कॉल करू शकता. कसं, ठीक आहे, समरी ऑफ डेटा 1 कोरिलेशन ऑफ डेटा 2. ठीक आहे. मशीन लर्निंग मॉडेलमध्ये असंच वर्क होतं बरं का. ठीक आहे. सी यूज केस इन डेटा सायन्स, दिस इज द बॅक एंड पार्ट. हे कसं मागे चालतंय हे तुम्हाला फक्त कळतंय. ठीक आहे. म्हणजे जर कधी तुम्हाला काही ML मॉडेल बनवायचं आहे, मॉडेल बिल्डिंग करायची आहे, ठीक आहे, ॲट दॅट पॉईंट इन टाईम उप्स हेल्प यू. ठीक आहे.
इन मॉडेल बिल्डिंग पार्ट. ठीक आहे. तुम्ही पाईपलाईन जर कोणी तुमच्या कोणी तुम्ही जर पाईपलाईन लक्षात आहे तुमच्या, तर पाईपलाईनमध्ये एक मॉडेल बिल्डिंग फेज लिहून दिली होती तुम्हाला, हो की नाही? Why you guys are not answering? I don't know today. याला सेव्ह केलं मी, याची जरा प्रॅक्टिस करा. ठीक आहे. आता हा मशीन लर्निंगच्या यूज केसचा बघा. ठीक आहे. थर्ड. ठीक आहे. प्रत्येकाचं मी तुम्हाला बोललो 3 टाईप्स प्रॅक्टिस केलं, इट्स मोर दॅन इनफ. आणि तुमच्या ज्या नोट्स आहे स्कॅन करून पाठवलं, त्याच्यात इंटरव्ह्यू क्वेश्चन्स आहेत की काय विचारतील, बस दॅट इज मोर दॅन इनफ. ठीक आहे. हा बघा, दिस इज अ पॅरेंट क्लास. ठीक आहे. क्लास ML मॉडेल डेफ ट्रेन. ठीक आहे. जेनरिक मेथड काय आपण पास करून दिलं ते, सो नो नीड ऑफ युझिंग अ कन्स्ट्रक्टर. ठीक आहे. नंतर चाइल्ड 1 लिनियर रिग्रेशन ML मॉडेल. ठीक आहे. इथे काय झालं रे तुमचं, फर्स्ट इनहेरिटन्स. ठीक आहे. आणि रिटर्न काय केलं त्याने, ट्रेनिंग लिनियर रिग्रेशन इन डेटा सेट्स. ठीक आहे. इथे काय झालं तुमचं, डिसिजन ट्री ML मॉडेल्स. बाय द वे मेथड बघा, मेथड नेम ट्रेन सेम आहे. ठीक आहे. नाव दिस इज your second inheritance. Okay. Method कितवी, तिसरी. This is your method 2. This is your method 1. ओके. इथे खाली लिहून देतो मी. Method 1 equals to method 2 equals to method 3. ठीक आहे. सिम्पल आहे, काहीच नाही, एकदम सिम्पल अल्गोरिदम आहे. तुम्हाला फक्त वर्किंग. आता कालची वर्किंग काय होती तुम्हाला लक्षात आहे का? कालची वर्किंग किती लोकांना लक्षात आहे? काल काय काय नवीन कॉम्पोनंट शिकलो होतो आपण? काल काय काय नवीन कॉम्पोनंट शिकलो होतो? कॉम्पोनंट्स मी तुम्हाला नोट्स पण दिले, त्याचे फोटो पण पाठवले ऋषिकेशने. काय होते कॉम्पोनंट्स? येस, टेल मी वैष्णवी, what were the components yesterday? हाँ बोला. हॅलो सर. येस वैष्णवी. कॉम्पोनंट्स मीन्स काल आपण इनकॅप्सुलेशनचं हा काय काय शिकलो? मेथड आणि हा डेटर मेथड पाहिली, ठीक आहे. हो बरोबर. प्रायव्हेट क्लास, पब्लिक क्लास, हे सगळं लिहून दिलं होतं ना मी तुम्हाला. याचा अर्थ नाही केलं कोणी, बघितलं नाही. आय हॅड रिटन ऑल दिस थिंग्स अर्लियर ऑन in your respective I mean notes. ठीक आहे. म्हणजे करा आता तुम्हाला डिफरन्स लगेच. मी तुम्हाला काय बोललो, असे कोड्स लक्षात नाही ठेवायचं रे, फ्लो चार्ट लक्षात ठेवा. इनहेरिटन्समध्ये काय शिकलो, टाइप्स ऑफ मल्टिपल टाइप्स ऑफ इनहेरिटन्स. एनकॅप्सुलेशनमध्ये काय शिकलो, गेटर सेटर मेथड. ओके. अजून प्रायव्हेट कसं करतात, इन्स्टन्स ला इन्स्टन्स. सर तुमचा व्हॉइस ब्रेक होतो. ओके सॉरी आय जस्ट रिपीट अगेन. ठीक आहे. तर आपण काय आता येतोय, ऑल गुड.
येस सर येस ठीक आहे. तर आपण काय शिकलो त्याच्यामध्ये जर तुम्ही असं बघितलं, ओके आपण इनहेरिटन्स बघितलं. तर इनहेरिटन्समध्ये काय, एका क्लासमध्ये दुसरा पॅरेंट चाइल्ड क्लास रिलेशनशिप, सेकंड सिंगल इनहेरिटन्स, मल्टिपल इनहेरिटन्स, मल्टीलेव्हल इनहेरिटन्स. ओके, त्यानंतर मग आपण एनकॅप्सुलेशनकडे आलो. तर एनकॅप्सुलेशनमध्ये आपण काय शिकलो, ठीक आहे, गेटर मेथड, सेटर मेथड, कसं प्रायव्हेट करता, ठीक आहे, कसं पब्लिक करतात, ठीक आहे, व्हॉट इज द सिंटॅक्स फॉर दॅट. ओके ओके. तसंच मग आपण जेव्हा पॉलिमॉर्फिझम शिकलो, पॉलिमॉर्फिझममध्ये काय शिकलो की वन नेम हॅज मेनी फॉर्म्स. दॅट्स क्लासिक एक्झाम्पल इज लिस्ट. ठीक आहे, लिस्टचा बॅकएंड जर तुम्ही बघितला तर तसंच आहे. ठीक आहे, आणि ओके सो ते झालं. त्यामध्ये अजून काय बघितलं आपण की दिस इज अ कॉम्बिनेशन ऑफ इनहेरिटन्स ॲज वेल. करेक्ट करेक्ट. कळतोय कसा फ्लोचार्ट लक्षात राहतोय, कोड लक्षात राहतोय का. ठीक आहे, कोड अल्टिमेटली बिल्ड होतो. ठीक आहे, बट alongside in polymorphism the methods are always same. करेक्ट, लक्षात ठेवायचं ते. ठीक आहे ठीक आहे, काही नाही याचा फक्त एकदा तुम्हाला नोट्स भेटले तुम्हाला कळेल. ठीक आहे, नोट्स मिळू द्या. त्यानंतर मग काय म्हणतात त्याला, इंटरव्ह्यू क्वेश्चन्स अँड सॉल्व्ड अँड अनसॉल्व्ड एक्झाम्पल्स. एवढं तुम्हाला एकदा भेटलं बस, तेवढी प्रॅक्टिस केली, उप्स मोर दॅन इनफ. ठीक आहे, फक्त समजलं पाहिजे रे कुठे काय आहे, काय वापरलं नाही, बस दॅट्स फॉर इट. इथे कुठलं लॉजिक तुम्हाला बिल्ड नाही करायचं आहे. लॉजिक बिल्डिंग हे तुमचं DSAमध्ये. ठीक आहे, आणि थँक गॉड आपलं DSA C++मध्ये नाही आहे, इट्स इन पायथन, सो इट इज व्हेरी इझी. ओके, ज्यांनी पण C++, आय हॅव डन इट इन DSA इन C++, आय नो खूप डिफिकल्ट आहे. तेच पायथनमध्ये इतकं इझी आहे, जसं तो उपसच बघा खूप इझी जातं, तसंच DSA इन C++ इज द मोस्ट डिफिकल्ट टास्क. ठीक आहे, आपल्याला एवढं डिफिकल्टमध्ये जायची गरज आहे. आपला कोर फोकस मशीन लर्निंगवरती आहे. बट वाय आय एम इन्क्लुडिंग दिस, बिकॉज यू शुड नो फॉर इंटरव्ह्यूज इट इज इम्पॉर्टंट. इंटरव्ह्यूज पॉईंट ऑफ व्ह्यूने इम्पॉर्टंट आहे. तुमच्या रेझ्युमेमध्ये टाकायचे स्किल सेट्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, सो येस विल स्टॉप फॉर टुडे. फ्रॉम टुमॉरो फ्रॉम मंडे विल कम्प्लीट ॲब्स्ट्रॅक्शन राहिलं आहे आपलं. ठीक आहे, आपण ॲब्स्ट्रॅक्शन कंप्लीट करू, देन विल मूव ऑन टू DSA. मग DSA झाल्यानंतर विल स्टार्ट विथ EDA अँड देन मशीन लर्निंगच सुरू करू. मशीन लर्निंगमध्ये EDA. ओके, विल स्टार्ट विथ अ मशीन लर्निंग पार्ट. ओके, येस येस संदीप, आवाज सॉरी. प्रॅक्टिस फाइल सेंड करा. ओके ओके, ठीक आहे ठीक आहे, आय डू दॅट. आय थॉट की मी सगळं झाल्यावर शेअर केलं तर चालेल का. मी सगळ्यांनाच विचारतोय, एव्हरीवन, युगंधरा, वैष्णवी, म्हणजे एक वेळेस तुम्ही मग ती प्रॅक्टिस करत बसाल. ठीक आहे, आय हॅव फाइल्स ऑफ एव्हरीथिंग, असे प्रॉपर म्हणजे एनकॅप्सुलेशनचे 3 प्रोग्राम, पॉलिमॉर्फिझमचे 3 प्रोग्राम, सिम्पल, मिडियम, डिफिकल्ट अशी एक आहे. ठीक आहे, आणि प्लस त्याची सॉल्व्ड व्हर्जन पण आहे. ठीक आहे, म्हणजे त्यालाच सॉल्व केलं आहे. तर दोन्ही फाईल्स आहेत माझ्याकडे. तेवढे प्रॅक्टिस केलं तर उप्स इज मोर दॅन इनफ फॉर यू गाईज. सिम्पल, क्लिअर एज दॅट. ओके ओके, then yes, we'll stop for today. ठीक आहे, and we'll meet on Monday. ओके, येस, थँक्यू, थँक्स अ लॉट. मी तुम्हाला फाईल्स पाठवतो आत्ता लगेच. ठीक आहे, ओके, थँक्यू.